सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्या वरदानच डॉक्टर प्रतिभा चव्हाण. संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयाच्या रानभाजी प्रदर्शनातून आरोग्य जनजागृती. दुर्मिळ रानभाज्यांचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न. गडिंग्लज येथील महालक्ष्मी मंदिरात आयोजित संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयाच्या औषधी रानभाज्या प्रदर्शनात डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांनी रानभाज्यांचं सेवन हे सुदृढ आरोग्यासाठी वरदान आहे असं प्रतिपादन केलं. गडिंग्लज तालुका स्त्रीरोग प्रसूती संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर चव्हाण यांनी फास्टफूडच्या युगात रानभाज्यांमधील पौष्टिकतेबद्दल आजच्या पिढीला योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचं सांगितलं. 2 दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला नागरिक, विद्यार्थी आणि गृहिणींचा उदंड प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनात 40हून अधिक दुर्मिळ रानभाज्यांची मांडणी करण्यात आली होती. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या भाज्यांचे औषधी गुणधर्म आणि ती कशी बनवायची याची सविस्तर माहिती दिली. कुडा, सुरण, बांबू, पिंपळ, निरफणस, पाथरी, काटेमाठ या भाज्यांचं विशेष आकर्षण ठरलं. प्रदर्शनात सहभागी झालेल्या सौम्या गुंजाटी यांनी या प्रदर्शनामुळे मला कधीही न ऐकलेल्या रानभाज्यांची माहिती मिळाली असं सांगितलं. लक्ष्मी चौगुले यांनी रानभाज्यांची ओळख आणि त्यांच्या रोजच्या आहारात वापर वाढवणं आवश्यक आहे असं नमूद केलं. प्राचार्या डॉक्टर मंगल मोरबाळे यांनी प्रदर्शनाच्या उद्देशाची माहिती देताना सांगितलं की आयुर्वेदात महत्त्वाच्या असणाऱ्या रानभाज्यांचं महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांनी पुढील वर्षी प्रदर्शनाची व्याप्ती वाढवून हा संदेश प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रदर्शनाला प्राचार्या रोहिणी पाटील, रूपा दड्डी, डॉक्टर मंजुषा देशपांडे, डॉक्टर मृणाल सुतार, डॉक्टर स्मिता ढबू, डॉक्टर प्रीती माने, प्राध्यापिका अर्चना मगदूम यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. आभार संगीता मनगुळे यांनी मानले.